सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पंचायत समिती योजना 2026 करिता सुरू झालेली आहे. तर यामध्ये ताळपत्री तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. लगेच तुम्ही अर्ज करा आणि ताळपत्री घ्या. तर पंचायत समिती योजना आता नवीन योजना सुरू झालेली आहे. तर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ताळपत्री देण्यात येत आहे. तर आता मोफत ताळपत्री. तर यामध्ये कोण लाभार्थी आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणते लागतील, त्याचप्रमाणे ताळपत्री कधी मिळते, ही योजना पंचायत समिती योजना कृषी विभागामार्फत इथं राबवली जाते. तर आता यामध्ये जे काही महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, तर यामध्ये पावसामुळे होणारे नुकसान टाळणे, यामध्ये कांदा असेल, धान्य असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तर जे काही इत्यादी पिकं आहेत, तर यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी ही ताळपत्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला अनुदान स्वरूपात किंवा मोफत तुम्हाला ताळपत्री इथं दिले जाते. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं मिळणार आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, तर यामध्ये लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, यामध्ये 7-12 ज्यांच्याकडे असेल, 7-12 आणि 8 ज्यांच्याकडे असेल तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गरीब कुटुंबातील शेतकरी, त्याचप्रमाणे पिकवणारे जे काही शेतकरी आहेत तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणी जर शासकीय कर्मचारी जर असेल किंवा तुम्ही जर याआधी ताळपत्री योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर आता ताळपत्री कशी मिळते हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आता 1 ते 2 किती मिळते, 1 ते 2. तर यामध्ये जे काही साईज राहते तर यामध्ये 18 ते 24, 20 ते 30, तर अशा फुटाप्रमाणे ही जे काही तुम्हाला इथं दिले जाते. तर आता पंचायत समिती योजना कृषी कार्यालयातून तुम्हाला वितरित केली जाते. तर काही प्रमाणामध्ये अनुदान देखील तुम्हाला इथे देण्यात येते. अनुदान किती मिळते, 70 ते 80% अनुदान तुम्हाला इथं देण्यात येते. यासाठी तुमच्याकडे 7-12-8 असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, हे जेवढं की मी डॉक्युमेंट सांगितलेले आहे एवढं सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे देखील आवश्यक आहे, ज्यांना कोणाला पंचायत समिती योजनेअंतर्गत ताळपत्री योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा येते यामध्ये येते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील इथं सुरू झालेले आहेत. तर आता भरपूर योजना, नवीन योजना इथं आलेल्या आहेत. ज्यांना कोणाला नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच लाभ घ्या. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, जळगाव, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली झाल्याच्या नंतर आपलं इथे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, रायगड, तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये जे काही ताळपत्री आहे ते बहुतेक ठिकाणी अनुदान स्वरूपात दिले जाते. तर काही प्रमाणामध्ये जे काही त्यांच्या क्षेत्रानुसार शेतकरी बांधवांना इथं भरपाई देखील इथं मिळते. तर आता यामध्ये ताळपत्री किमान कशा पद्धतीने तर दिले जाते. तर आता 1 ते 3 एकर जर असेल तर 1 ताळपत्री तुम्हाला मिळते. 3 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 2 ताळपत्री इथं देण्यात येते. तर ते त्यांच्या साईजनुसार राहते. आता पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता ताळपत्रीसाठी. आता हे जे आहे MyDBTवरून सुद्धा तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे. तर आता बरेच जणांचे प्रश्न आहेत की अर्ज का नाकारला का जातो. तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये 7-12 अपडेट नसणे, बरेच जणांचे नावामध्ये इथं बदल राहते, 7-12 अपडेट नसते, आधीच्या योजनेचा लाभ घेतलेला असते, मोबाईल नंबर बरोबर नाही, अपूर्ण कागदपत्रे असते, अर्ज उशिरा केलेला असते, त्यामुळे तारीख गेल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज सादर करता येत नाही, यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकते. तर ताळपत्रे कशासाठी वापरता येते, त्यामध्ये धान्य साठवून ठेवण्यासाठी, त्यानंतर कांदा असेल, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, तर अशा पिकांचे संरक्षण व साठवून ठेवण्याकरिता, शेतमालापासून पावसाचे संरक्षण व्हावे याकरिता, घर बांधकाम, जनावरे, व्यावसायिक यासाठी तुम्हाला यूज केल्यास तुम्हाला जर चौकशी जर झाली तर तुमची ताळपत्री वापस घेऊन जाऊ शकते. तर नाव यादी कशी लागली जाते, तर यामध्ये अर्ज छाननी,
जे काही पात्रता तपशील इथं तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तपासा. तर आता यामध्ये अर्ज कसा करायचा आहे. तर आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंचायत समिती किंवा कृषी कार्यालयामध्ये इथं जायचं आहे. कुठे जायचं आहे? पंचायत समिती किंवा कृषी कार्यालयामध्ये जा. ताडपत्री योजना असं या ऑप्शनवरती तुम्हाला जिथून फॉर्म घ्यायचा आहे, कागदपत्र जोडायचे आहे मी वरती सांगितलेले आणि अर्ज तिथं द्यायचा आहे. ऑनलाईन तुम्ही महाडीबीटी किंवा कधी ग्रामपंचायत मार्फतसुद्धा हे योजना इथं राबवली जाते. सर्वच ठिकाणी हे ऑनलाईनची सुविधा नाही आहे. काही ठिकाणीच या योजनेचा लाभ मिळत आहे. तर आता यामध्ये 15 ते 30 दिवसाचा कालावधी लागू शकतो. ज्यांना कोणाला माहिती घ्यायची असेल तर अशाने पंचायत समिती कृषी कार्यालयामध्ये माहिती घेऊ शकता. ताडपत्री योजना, तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही ताडपत्री योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यामध्ये 80 ते 90% अनुदान तुम्हाला या देण्यात येणार आहे. तर लगेच अर्ज करा आणि ताडपत्री योजनेचा लाभ घ्या. तर यावरती लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.